ओम श्री परमात्मने नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम। गोपाल कृष्ण महाराज की जय। संतांची स्थिती आणि आपल्या सामान्य माणसांची स्थिती, स्थिती म्हणजे कसली? मनस्थिती. संतांच्या मनस्थितीचा आणि आपल्या सामान्य माणसांच्या मनस्थितीचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, वाचन केलं संतांच्या चरित्राचं, तर आपल्याला एक प्रकर्षाने जाणवतं की संतांच्या आयुष्यामध्ये जेव्हा सुखाचे प्रसंग येतात तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती आणि जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती ही सारखीच असते. त्याच्या उलट आपले सुखाच्या प्रसंगामध्ये आपल्या मनाची स्थिती एकदम वरती असते. आनंदात असतो आपण, जो येईल त्याच्याशी उत्तम वागतो, हसून खेळून असतो. दुःखद प्रसंगामध्ये आपली स्थिती ही आपल्याच हाताबाहेर गेलेली असते. बाहेरच्यांची सोडा, घरातल्यांशी पण आपल्याला धड वागता येत नाही, तेव्हा नीट वागत नाही आपण. असं का व्हावं? म्हणजे संत हे सगळेच संत काही अवतारी पुरुष जन्म घेऊन होत नसतात. काही काही संत हे आधी सामान्यांप्रमाणेच जीवन जगत असतात, परंतु नंतर त्यांच्या मनाची अवस्था अशा योगाला जाऊन पोचते की तिथे त्यांच्यासाठी सुख आणि दुःख हे दोन्ही सम होऊन जातात आणि म्हणून त्यांना त्या स्थितीला राहायला जमतं. आजच्या ह्या ऑडिओचं माझं प्रयोजन हेच आहे की ह्या जगाची नश्वरता जर या जगातले काही लोक समजून घेऊ शकतात आणि प्रयत्न करू शकतात त्यातून बाहेर पडण्याचं, तर आपण सामान्य माणसं सुद्धा त्याचा थोडाफार अभ्यास करायला काय हरकत आहे? आणि हे आपल्याला कळावं, ही स्थिती आपल्या मनाची यावी, म्हणून भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांख्ययोग सांगितलेलं आहे. म्हणजे आज माझ्या ज्या ऑडिओचं प्रयोजन आहे ते सांख्ययोगाचं सार सांगण्याचं आहे. आणि त्याचं कारण पण तसंच आहे. कारण मेन अध्यात्म आपल्याला तेव्हाच साधेल आपल्याला या जगाच्या नश्वरतेचं जेव्हा खरेपण कळायला लागेल की अरे खरंच हे जग नश्वरच आहे, तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला भगवंतांनी सांगितलेल्या बोधाचं महत्त्व पटायला लागेल. त्याशिवाय पटणार नाही. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांख्ययोगामध्ये 48वा श्लोक म्हणतात सांख्ययोगातला. त्यामध्ये भगवंत असं म्हणतात की हे अर्जुना, तू आसक्ती सोडून समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन तुझं कर्तव्य कर्म कर, कारण हे समत्व म्हणजेच योग आहे. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समे भूत्वा समत्वम योग उच्यते. समत्व जिथे आलं तिकडे माणसाला सुखाची बाधा होत नाही, दुःखाची बाधा होत नाही. खरं तर आपल्या सामान्य माणसाचं कसं आहे,
आम्हाला दुःखाची बाधा होते, पण सुख आम्हाला मिळेल तेवढं कमी असतं. हवंय हवं, अजून हवंय, अजून हवंय. आणि संतांची स्थिती कशी असते? संत म्हणजे काय नक्की मला सांगा? संत म्हणजे काय? संत म्हणजे जे स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाले, संथ झाले, त्यांना संत म्हणायचं थोडक्यात. माझ्या माऊली कलावती आई संतांची व्याख्या अशी करतात. संत म्हणजे कोण? जे स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाले. आपलं जर स्वरूप सोडलं तर बाकी सगळं जग अस्थिर आहे. अस्थिरतेच्या ठिकाणी स्थिरता शोधणं हे सामान्य माणसाचं काम चालू असतं. आणि स्वरूप, आत्मस्वरूप स्थिती जी मुळात स्थिर आहे, तिथे सुख जाऊन अनुभवणं हे संतांचं वागणं असतं. आणि म्हणून जर आजही या जगामध्ये संत आहेत आणि यापुढेही होतील, या आधीही झालेले आहेत, जर त्यांना हे समजू शकतं, तर निदान निदान 1% का होईना आपल्याला का समजू नये? हा माझा उद्देश. चिंतनमाला जेव्हा आपण करतो, आध्यात्मिक चिंतनमाला आपण जेव्हा करतो, तेव्हा ते घासून काढलं पाहिजे ना सतत. तेव्हा त्याला चकाकी येईल. विचार जे आपल्या मनामध्ये येतात, ते सतत, सतत, सतत घासले पाहिजेत. आता मी तुम्हाला म्हटलं, की हे अस्थिर जग, त्याच्यामध्ये आपण स्थिरता शोधतो. तरी पण आपल्याला दुःखच होतं. त्याचं कारण सांगू आपल्याला? त्याचं कारण अगदी सरळ स्पष्ट आहे. कारण हे जग क्षणोक्षणाला बदलतंय. क्षणोक्षणाला हे जग बदलतंय. कारण परिवर्तन हा या सृष्टीचा नियमच आहे. सांख्ययोगाचं जर सार समजून घ्यायचं असेल, ज्ञानयोगाचं जर सार समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल अगदी सिंपल, की परिवर्तन हा जगाचा नियम आहे. निसर्गाचा नियमच मुळी परिवर्तन आहे. जे काल होतं ते आज नाही आहे. जे आज आहे ते उद्या नसणार आहे. काल, आज आणि उद्याची चर्चा कशाला करू आपण? जे आजच्या मिनिटाला आहे ते पुढच्या मिनिटाला बदलतं. आपल्याला असं वाटतं की ते स्थिर आहे. काही वर्षांनी आपल्याला एखादी व्यक्ती भेटली, की सहज एखाद्याच्या तोंडून येतं, "अरे, 10 वर्ष झाली, 10 वर्षांनी भेटलास पण अजून आहे तसा आहेस." असं म्हणतो आपण. पण ते बाह्य रूपाने जरी आपल्याला आहे तसं आहे असं वाटत असलं, तरी प्रति क्षणाला आपल्या शरीरात बदल होत असतात. आपल्या शरीरामधल्या पेशी ह्या प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये बदल होत असतो. काही त्यात नवीन जन्म घेत असतात, काही वाढत असतात, काही मरण पावत असतात. त्याच्यामुळे जरी बाह्य रूपाने आपल्याला असं जाणवत असलं की ते स्थिर आहे, तरी आतून त्यात सातत्याने बदल होत असतो. आणि जर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तर त्या परिवर्तनिक असणाऱ्या जगामध्ये आपण जी स्थिरता शोधतो की नाही, इथे प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये सुद्धा काही काही जण म्हणतात, असं काही नाही म्हणे, आम्हाला सुख आहे की. तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मी आज. कसं आहे माहिती आहे का? खरं तर मी अनेक वेळा सांगत आलो आणि आजही सांगतो, ही सृष्टी, हे जग, या जगातली माणसं, या जगात दिसणारा पैसा, जो फक्त माणसाने माणसासाठी बनवलाय, आणि या जगात दिसणाऱ्या अनेक उपयोगी, निरुपयोगी वस्तू, याच्यातून माणसाला कधीच सुख मिळणार नाही आणि मिळत नाही. मग सुख आहे असं आपण मानतो, हे मानणं झालं. आणि एक स्पष्ट तुम्हाला सांगतो, जर हे अस्थिर जग माणसाला सुख देण्यासाठी समर्थ नाहीये, त्याचप्रमाणे ते दुःख देण्यासाठीही समर्थ नाहीये. हे समजून घेतलं की समत्वम योग उच्यते. याची निदान आपल्याला बेसलाईन तरी कळायला लागते. मी आपल्याला काय म्हटलं? हे नश्वर जग जसं सुख देण्यासाठी समर्थ नाहीये ना,
तसंच ते दुःख देण्यासाठी सुद्धा सामर्थ्यशील नाहीये. मग तरी सुद्धा क्षणात सुख, क्षणात दुःख, क्षणात हसणं, क्षणात रडणं हे का आपल्याला होतं? याचं कारण या परिवर्तनशील जगामध्ये काही परिवर्तन आपण स्वीकारतो आणि काही परिवर्तन आपण स्वीकारायला तयार होत नाही. इथे सुख आणि दुःखांच्या लाटा जन्म घेत असतात. काय म्हटलं मी आपल्याला? सुख आणि दुःख जन्म घेतातच कुठून? या अस्थिर जगामध्ये जर सुख किंवा दुःख देण्यासाठी सामर्थ्यशीलच नाहीये, तर सुखाच्या आणि दुःखाच्या लाटा का उठतात? तर त्याचं सिंपल कारण असं आहे, ज्ञानयोग आपल्याला सांगतं, की याच्यातले काही बदल तू स्वीकारतोस आणि काही बदल तू स्वीकारत नाहीस. जे बदल स्वीकारतोस ना, त्याच्यात तुला सुख वाटतं आणि तू सुख मानतोस. तू तेच बदल स्वीकारणार आहेस जे तुझ्या फेवरमध्ये आहेत. या जगात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला असंच वाटतं, की माझ्या मनासारखं व्हावं. मला जे योग्य वाटतंय ते व्हावं. ही इच्छा प्रत्येक माणसाची स्वभावतः असते. मला जे योग्य वाटेल ते झालं पाहिजे. मला जे फेवरमध्ये आहे ते झालं पाहिजे. ते जोपर्यंत सृष्टीच्या नियमानुसार होतंय तुमच्या फेवरमध्ये, तोपर्यंत तुम्ही सुखात आहात, असं तुम्ही मानता, असं तुम्हाला वाटतं. एखादी गोष्ट तुमच्या फेवरच्या बाहेर जाऊ दे, तुमच्या अगेन्स्ट जाऊ दे, लगेच दुःखाची लाट येते. कारण का बरं का? कारण आपण तो चेंज स्वीकारायला तयार नसतो. म्हणून दुःख जाणवतं. आणि मग ज्ञानयोग आपल्याला काय सांगतो? ज्ञानयोग आपल्याला हे सांगतं, की ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तुला विचार करायला लागेल. आणि म्हणून सांख्ययोगातला माझा अत्यंत आवडता श्लोक. सांख्ययोगामध्ये भगवंत अर्जुनाला जो उपदेश करतात, त्याच्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला उपदेश करताना म्हटलंय 38व्या श्लोकामध्ये, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. आपण काही बदल स्वीकारतो, काही बदल स्वीकारत नाही. भगवंत म्हणतात, अर्जुना, तुला जर कर्म करायचंय तर तुझ्या मनाची स्थिती कशी असली पाहिजे? जय पराजय. जय आपण स्वीकारतो, पराजय आपल्याला स्वीकारायला होत नाही. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय. लाभ आणि लाभ न होणं म्हणजे फायदा तोटा. फायदा ऑफकोर्स कोणीही स्वीकारेल. फायदा झाला, मला सांगा, कोणत्याही गोष्टीमध्ये फायदा झाला तर आपण तो स्वीकारणारच. सिंपल गोष्ट आहे की नाही? कोणतीही गोष्ट, तुम्ही जॉब करा, तर कमी पगारावरून हायर सॅलरीवरच जायला बघतो ना आपण. असं कोणी आहे का या जगात? नाही, मला मागच्या कंपनीत 40,000 पगार होता, आता मला 30,000ची नोकरी मिळाली म्हणून मी ती घेतली. अशक्य या जगामध्ये. फायदा स्वीकारतो. उद्या 40,000ची नोकरी असताना एखादी कंपनी 30,000 देत असेल तर आपण स्वीकारणार नाही. आता हे स्वीकारणं न स्वीकारणं आपलं ऐच्छिक आहे. परंतु सृष्टीला आपण आपल्या इच्छेवर नाचवू शकत नाही. हे जेव्हा कळायला लागेल ना हळूहळू, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, आपल्या सुखदुःखाच्या डेफिनेशनच बदलून जातील. काय सुख आणि काय दुःख? जोपर्यंत मी ह्या सुखदुःखांच्या लाटांमध्ये अडकलोय ना, चेंज स्वीकारतोय, सुख आहे. चेंज स्वीकारत नाहीये, दुःख आहे. मग संतांची समत्व स्थिती का असते? ते निसर्गाकडून येणारे सगळे बदल स्वीकारतच जातात. सगळे बदल स्वीकारतच जातात. त्याच्यामुळे त्यांच्या ठायी कधीही खूप काही मिळालं म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत,
किंवा बरंच काही गेलं म्हणून ते दुःखात ती वेगाने रडतायत, असं कोणत्याही संतांच्या चरित्रात आपल्याला दिसणार नाही. याचं एक तुम्हाला फार सुंदर उदाहरण देतो. संत तुकाराम महाराज आणि संत गाडगे महाराज या दोघांची सुख आणि दुःखाची उदाहरणं देतो, की कसं त्या लोकांची स्थिती काय असते आणि आपल्याला त्याच्या 0.1% तरी राहता येईल का मला सांगा? एक वेळ सुखाची स्थिती माणूस मानवून जातो, पण दुःखाची स्थिती नाही पचवता येत माणसाला. संत तुकाराम महाराजांच्या भेटीला जेव्हा पहिल्यांदा भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांची, तेव्हा सामर्थ्य ओळखलं तुकाराम महाराजांचं छत्रपतींनी. आणि कसं असतं, की आपल्याला ज्यांच्याबद्दल आदर आहे त्यांना आपण नजराणे पाठवतो. पूर्वी राजे असं करत असत. छत्रपतींनी सुद्धा तुकाराम महाराजांना धान्य नजराणे पाठवले. आता इथे सामान्य माणूस असता, आता तुकाराम महाराजांच्या बायकोला अत्यंत आनंद झाला. तिचा आनंद गगनात मावेना. क्षणात ती पुढची स्वप्न बघायला लागली, की आता एवढं मिळालंय, आता आपली परिस्थिती बदलणार, आता असं होणार, आता तसं होणार, आता आपण असं करायचं, तसं करायचं. अ व्हेरी कॉमन पर्सन थिंकिंग. तुकाराम महाराजांना जेव्हा हे सगळं मिळालं, त्यांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, तेव्हा त्यांनी काय शब्द वापरले असतील आपल्या बायकोशी बोलताना, की अगं हे सोनं, पैसा हे खरं तर माती मोल आहे, विषासमान आहे. उद्या जर आपल्याला रस्त्याने चालताना पैशांची गड्डी सापडली, गठ्ठा असा मोठा मिळाला, तर विषासमान आहे असा विचार किती जणांच्या मनात येईल? तुकाराम महाराजांना संसार चालवण्यासाठी पैशांची गरज नव्हती असं होतं का? उलट तुकाराम महाराजांचं चरित्र ज्यांनी वाचलंय, ज्यांनी निदान चित्रपट पाहिलाय, त्यांना हे नक्कीच माहिती आहे, की तुकाराम महाराजांची स्थिती अत्यंत बेताची होती. अत्यंत बेताची होती. अत्यंत बेताची स्थिती असताना समोरून इतकं काही चालून आलेलं आहे. अशा वेळेला जर एखादी व्यक्ती म्हणत असेल, की हे सगळं काय आहे? आलंय ठीक आहे. प्रारब्धानुसार मिळालं. याची माझ्यासाठी किंमत शून्य आहे. त्या व्यक्तीला संत म्हणावं. कारण मला सांगा, पैसा कोणाला नकोय? आज या संसारी जगामध्ये पैसा कोणाला नकोय? सगळ्यांना हवाय. सगळ्यांना पैसा हवाय. वी आर एक्सेप्टिंग दॅट चेंज. परंतु त्यावेळेला आपल्या मनाची स्थिती सुख दुःखे समे कृत्वा. भगवंत अर्जुनाला हेच सांगतात, सुख प्राप्त झालं तरी तुझ्या मनाची स्थिती तशीच पाहिजे, जशी दुःख प्राप्त झाल्यावरही तुझी तशीच पाहिजे, सेम पाहिजे. तरच तुला ज्ञानयोग, सांख्ययोग कळेल. सांख्ययोगाच्या 72 श्लोकांना मी असं अर्ध्या तासामध्ये नाही बांधू शकत बरं का. परंतु मला जे काही सांगायचं आहे, भगवद्गीता इट्स अ लाईफ मॅनेजमेंट आहे. ज्याने जाणलं, कठीणच आहे पूर्ण भगवद्गीता जाणणं, पण प्रयत्न तर करू शकतो. ज्याने जाणलं त्याला ह्या गोष्टी समजायला लागतात. आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तुम्ही, मी प्रयत्न करायला काय हरकत आहे? संतांच्या एवढी स्थिती नको, जड जाईल ते. परंतु निदान प्रचंड अशी स्थिती निर्माण झाली जी मला हवी आहे, माझ्या फेवरमध्ये हवी आहे, ज्याच्याने मी सुख मानणार आहे. निदान ती स्थिती आल्यानंतर आपले पाय तरी निदान जमिनीवर राहावेत, हे तरी आपण शिकू शकतो संतांच्या चरित्रातून आणि ज्ञानयोगातून. आता दुसरी गोष्ट, आता बघा, तुकाराम महाराजांच्या चरित्रातील हा जो प्रसंग आहे, हा सगळ्यांना हवा-हवासाच वाटणार आहे सामान्य माणसांना. परंतु गाडगे महाराजांच्या चरित्रामधला जो प्रसंग आहे, तो कोणालाच ॲक्सेप्टेबल होत नाही, करावासा वाटत नाही आणि तो कोणालाही नको असतो. गाडगे महाराज जेव्हा कीर्तनाला उभे राहिले होते, त्यावेळेला एक जण धावत धावत आला, त्यांचा शिष्य, आणि त्याने सांगितलं, महाराज, आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळेला गाडगे महाराजांनी काय उत्तर दिलं असेल?
सामान्य माणसाने काय केलं असतं? आता पुत्रवियोग, मला असं वाटतं याच्यासारखा दुःखाचा प्रसंग, दुःख म्हणजे काय? आता इथे दुःख झालं, मला सांगा, हे बोलायला सोपं आहे बरं का? बोलायला सोपं आहे, पण समजून घ्यायचं असेल, दुःख का झालं? कारण आता जो चेंज निसर्गाने माझ्या बाबतीत केलेला आहे, तो मला ॲक्सेप्ट होऊ शकत नाही. म्हणून दुःख आहे. गाडगे महाराजांच्या जागी कोणीही सामान्य माणूस असता, तरी तो दुःखाती वेगाने खाली पडला असता. चक्कर येऊन कीर्तनाला उभे राहिलेले गाडगे महाराजांनी जेव्हा हे ऐकलं, काय म्हणाले असतील गाडगे महाराज? अरे मरती असे कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी. जमेल? जमेल? आपल्याला इमॅजिन पण नाही करता येणार हा प्रसंग, हा निसर्गाचा चेंज आपल्याला इमॅजिन सुद्धा करता येणार नाही. तिकडे गाडगे महाराज सहज बोलून जातात. मला सांगा, त्यांच्यात आणि आपल्यात नक्की फरक काय आहे? नक्की फरक हा आहे की भगवंताने सांगितलेला जो बोध आहे, तो त्यांनी आत्मसात केलेला असतो आणि तो आपण सामान्य माणसं फक्त ऐकून सोडून देतो, आत्मसात करत नाही. आणि म्हणून अभ्यासात अभ्यासात राहून राहून राहून, आध्यात्मिक अभ्यास करून, मनाची स्थिती घासून घासून घासून, जेव्हा माणसाला कळायला लागतं ना, की जसे सुखाचे प्रसंग कसे गोडपणे स्वीकारतोस, तसे तुझ्या फेवरमध्ये न जाणारे चेंजेस सुद्धा जेव्हा तू स्वीकारशील, तिथे दुःखाचा नाश आहे. दुःख उद्भवूच शकत नाही तिथे. पण हे समजायला मला सांगा किती वेळ लागेल, किती जन्म जावे लागतील कदाचित. आहे, कठीण आहे. मी हे मानतो. आता लोक म्हणतील, लोक काय विचार करतात माहिती आहे ती स्थिती स्थिर राहावी. प्रत्येक सामान्य बघा, आता मी तुम्हाला आपल्या सगळ्या मेंटॅलिटीचा अभ्यास सांगतोय. हाऊ अवर मेंटॅलिटी ट्राय टू वर्क. इट्स अ व्हेरी सिंपल थिंग. द चेंज विच इज इन माय फेवर, आय जस्ट विश इट शुड लास्ट लॉंग. बरोबर आहे की नाही? जे चेंजेस माझ्या फेवरमध्ये होत आहेत, माझ्यासाठी हितावह होत आहेत, ते निसर्गाचे बदल मला हवे-हवेसे वाटतात आणि ते कायमस्वरूपी राहावे असं वाटतं. का? कारण त्यात मला सुख वाटतंय. आणि तेच निसर्गाचे बदल जे माझ्या फेवरमध्ये नाहीयेत, मला अनुकूल नाहीयेत, ते होऊच नये असं वाटतं. का? कारण ते झाले तर माझं मन दुःखी पाहू शकतं. या दोघांच्या, या दोन लाटांच्या मध्ये जो बसू शकतो की नाही, त्याला कळतं समत्वम योग उच्यते. आता लोकांना वाटतं जे चेंजेस माझ्यासाठी अनुकूल आहेत ते तसेच राहावेत. एक लक्षात घेऊया, निसर्गाचा नियमच आहे परिवर्तन. मी तुम्हाला आधीच सांगितलं. अशक्य आहे की तुम्ही म्हणाल जो चेंज माझ्या फेवरमध्ये आत्ता झालाय तो कायमस्वरूपी राहिला पाहिजे. अहो, आपण साध्या साध्या गोष्टींमध्ये परिवर्तन करत असतो आणि आपण निसर्गाकडनं अपेक्षा करतो की त्याचे बदल आता होऊच नयेत. एकदा झाला की साधे आपल्या मोबाईलमध्ये असलेले ॲप्लिकेशन अपडेट झाल्याशिवाय राहत नाहीत. अपडेट होतात म्हणजे त्यांच्यात बदल होतोच ना. जन्म झाला, मला एक साधी गोष्ट सांगा, जन्म झाला, जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत कंटिन्यू आपल्या शरीरात बदल होत आहेत. कंटिन्यू झालेच नाहीत तर, मूल वाढलंच नाही तर ते झेपेल. मूल झालं, काही वर्षांनी मूल झालं, लग्न झालेल्या दाम्पत्याला मूल झालं, आनंद घरभर होतो. आता असं वाटतं की आनंदाची बातमी झाली, निसर्गाने ठरवलं आता आनंद झालेला आहे घरामध्ये, तर आता बदलच करूया नको. आणि ते मुलाची शारीरिक वाढच होत नाहीये, तर ते सुख सुख राहील का?
क्षणोक्षणी बदलतंय ना, म्हणून त्या सुखाची आपल्याला किंमत आहे. साधी गोष्ट आहे, मला सांगा ना. नोकरीवर जातो मंडे टू फ्रायडे, शेवटी सॅटर्डे संडेला विरंगुळा शोधतो ना माणूस. रोज 9 ते 5, 9 ते 5, 9 ते 5 मरेपर्यंत करेल का माणूस? नाही करणार. चेंज जर का आपल्याला एक्सपेक्टेड आहेत आणि आपण ऐच्छिक रीतीने जर चेंजेस करतो, तर निसर्गाचे चेंजेस पण त्या निसर्गाच्या इच्छेनेच होत आहेत. तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू, ते तुमच्या बाबतीत होणारच आहेत. कर्मयोग जेव्हा आपण बघू, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या कर्मानुसार आपल्याला काय भोगावं लागतं, ते भोगावंच लागतं. मग तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू. स्वीकाराल तर आनंदात राहू शकाल, नाही स्वीकाराल तर दुःखात राहाल. दिस इज अ व्हेरी सिंपल इक्वेशन अबाउट द ज्ञानयोग. समजून घ्यायचं असेल आपल्याला. सांख्य योगामध्ये भगवंतांनी जे 72 श्लोक सांगितलेत, त्या 72 श्लोकांच्या 1-2 श्लोकांचं 2% सार मी आपल्याला सांगतोय या अर्ध्या तासामध्ये. कारण जग क्षणोक्षणी बदलतंय आणि भगवंतांनी हे सांगितलेलंच आहे ज्ञानयोगामध्ये. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तरुणपण, वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर सुद्धा मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. आता मोहावरती मी पूर्णपणे मागे बोललेलो आहे. म्हणून भगवंत काय सांगतात, की जसं एक आत्मा एक शरीर टाकून दुसरं घेतो, कारण हे चेंज होणारच आहेत. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाती नवानि देही. भगवंत म्हणतात, आत्मा एक शरीर टाकून दुसरं घेणारच आहे, कारण बदल होणे हा सृष्टीचा नियमच आहे. तुम्ही तो स्वीकारलात तर सुखात राहू शकाल, नाही स्वीकारलात तर रडत बसण्याशिवाय पर्याय नाहीये. काही काही जण म्हणतात बघा, चेंज हा होणारच, तो इनएव्हिटेबल आहे, तो होणारच, टाळता नाही येणार त्याला. आता तो तुमच्या अनुकूलतेसाठी होईल किंवा तुमच्या प्रतिकूलतेमध्ये जाईल, याच्यावर आपला कंट्रोलच नाहीये. माणूस तुच्छ आहे. माणूस कशावर कंट्रोल करायला जातोय? निसर्गावर. माणसाने स्वतःचे लिमिटेशन्स ओळखले पाहिजेत. आपण जेव्हा आपल्या बाबतीमध्ये बदल स्वीकारतो, तेव्हा आपण सुखात आहोत असं आपल्याला भासत राहतं. भ्रम असतो आपला हा. एखादी गोष्ट एकदम तडकली आपल्या बाबतीमध्ये, की तेच मन उद्विग्न होतं, कारण आपण तो बदल स्वीकारू शकत नाही. मी बदल चांगला अनुकूलतेचा, त्यात तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं, की अफाट एकदम काहीतरी मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, की नाही? परंतु तेव्हा तुमच्या मनाची स्थिती, आणि गाडगे महाराजांचं जे उदाहरण दिलं, तो जो बदल आहे आयुष्यातला, तो कोणालाच नको असतो. परंतु दोन्ही बदल जरी आपल्या आयुष्यात झाले, तरी आपल्या मनाची जर समस्थिती असेल, तर आपल्याला ज्ञानयोग कळला असं होईल. आणि सामान्य माणसासाठी हे सोपं नाहीये. मग जर सामान्य माणसासाठी हे सोपं नाहीये, तर आपण अभ्यासच करायचा नाही का? 10वीचा सिलेबस काय सोपा असतो का? आता 10वीची परीक्षा चालू होतीये. सिलेबस सोपा असतो का? अजिबातच नाही. म्हणून जर एखादा म्हणेल मी अभ्यासच करत नाही, तर काय होईल? तो पुढेच जाऊ शकणार नाही. आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर फक्त गोड-गोड वाटणारं कानांना ऐकून कसं चालेल? आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, नरजन्माला येऊन जर काहीतरी सार्थक करायचं असेल या नरजन्माचं, तर आपल्याला थोडासा कठीण वाटणारा, परंतु नंतर आपल्याला सुख देणारा, सुरुवातीला जो कठीण वाटतो, परंतु नंतर आपल्याला आत्मिक सुख प्राप्त करून देणारा असा अभ्यास करायला काय हरकत आहे? असा अभ्यास करायला नको का? आणि ज्या पद्धतीने एखादं कठीण गणित विद्यार्थ्याला सुटत नसतं आणि तेव्हा त्याला शिक्षकाची गरज लागते, की "सर तुम्ही सांगा आता." तसंच जेव्हा आपल्याला ह्या सृष्टीचे नियम, हे परिवर्तन झेपेनासे होतात, मनाची उद्विग्नता असह्य होते,
त्यावेळेला सुद्धा आपल्यालाही आध्यात्मिक गुरु लागतात आणि म्हणून गुरूंचं महत्त्व श्रेष्ठ आहे. ज्यांना गुरु लाभलेत, गुरु अनेक आहेत. ज्यांना ते लाभलेत त्यांचं भाग्य आहे की भगवंताने तुम्हाला एक पायरी वरती आणलेलं आहे. कारण अनुग्रहित होणे ही फार मोठी गोष्ट आहे या जगामध्ये. तुम्ही कोणाच्या तरी पंथाचा, कोणाच्या तरी मार्गाचा प्रेमाने अवलंब करताय म्हणजे भगवंताला तुम्ही विशेष आवडता याच्यात शंकाच नाही. कारण सगळ्यांना ही बुद्धी होत नाही आणि सगळ्यांना गुरुही लाभत नाहीत बरं का. गुरु लाभणं हे सुद्धा आपल्या नशिबात असावं लागतं. हा चेंज सुद्धा नशिबात असावा लागतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एखाद्या विद्यार्थ्याला काही येत नाहीये तर तो शिक्षक शोधतो की नाही? बाबा चांगलं शाळा बघू, चांगलं कॉलेज बघू, चांगले क्लासेस बघू, चांगले शिक्षक बघू, शोधतो की नाही तो? शोधलं की मिळतं. त्याचप्रमाणे जर आपल्याला ह्या जीवनामध्ये सतत अडी-अडचणी येत आहेत, दुःखरूप वाटतंय, तर आपण सुद्धा आध्यात्मिक गुरु मला कुठे सापडतील, कसे सापडतील याची शोधाशोध करणं आवश्यक नाहीये का? गीता, भगवद्गीता, भगवंतानी सांगितलेले शब्द हे प्रचंड काही सांगून जातात. त्यातलं 2% मला तर वाटतं 2% पण सांगणं या अर्ध्या तासात झालेलं नाहीये. मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगितली, की परिवर्तन कसं होतं या जगामध्ये ते जर समजून घेतलं तर ज्ञानयोग समजेल. कारण जेव्हा आपल्याला या जगाची अस्थिरता समजेल ना, तेव्हाच मन स्थिरतेकडे जाईल आणि जे स्थिर आहे त्या स्थिरतेकडे मन गेलं, की तिथेच स्थिर सुख लाभणार आहे. स्थिर सुख हे आपल्याला तिथेच लाभणार आहे, जे स्वतः स्थिर आहे. आणि स्वतः स्थिर कोण आहे? स्वतः स्थिर भगवंत आहे. मला खरंच अशी अपेक्षा आहे, की आज मला जे काही सांगायचे ते तुमच्या लक्षात आलंय. कन्क्लुजन मी एक बॉटम लाईन सांगतो एंड करताना या सेशनचा. आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचंय, मला या अर्ध्या तासात काय सांगायचं होतं तुम्हाला, ज्ञानयोगाचं सार जे मला सांगायचं होतं. मी तुम्हाला म्हटलं असं अर्ध्या तासात बांधता येणार नाही, अशक्य आहे. ज्ञानयोग प्रचंड मोठा सागर आहे. त्याच्यातले 2 थेंब समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला आपल्याला, की आपल्या आयुष्यामध्ये बदल होणारच. जसे आपण ऐच्छिक बदल करत असतो, की चला शुक्रवारपर्यंत कंटाळा आला, शनिवार, रविवार तिकडे फिरायला जाऊ. घरी स्वयंपाक करून जरासं कधी-कधी कंटाळा येतो, मग चला हॉटेलमध्ये जाऊ. कधी-कधी उलटं पण असतं आजच्या जनरेशनचं. हॉटेलमध्येच खाऊया, घरून कंटाळा आला की मग घरी करतात. पण काही का होईना, बदल हवा असतो की नाही तुम्हाला? आपल्याला, मलाही अर्थातच. जसा संसारात बदल आपल्याला अपेक्षित असतो, तसा निसर्ग सुद्धा त्याच्या इच्छेप्रमाणे बदल करत असतो. प्रारब्धानुरूप आपल्याला काही बदल आपल्या फेवरमध्ये जातात. ते लगेच स्वीकारतो आपण आणि म्हणून सुख होतंय असा भ्रम होतो आपल्याला. परंतु काही बदल अचानकपणे आपल्या फेवरमध्ये जात नाहीत. तेव्हा जर आपण ते स्वीकारले, तर दुःखाची जी अतितीव्र बाधा आपल्याला होते, ती तरी निदान त्याची तीव्रता कमी होईल. हा अभ्यास आपण करूया, हे सांगण्याचा आजच्या चिंतनमालेचा उद्देश आहे. जे काही मी सांगितलंय पुन्हा-पुन्हा ऐका. कारण याच्यावरूनच आपल्याला जीवनाचं सार समजत जाणार आहे. जीवनाचं सार समजावणं आणि भगवंताकडे जाणं, श्रीकृष्णाकडे जाणं, हे माझ्या या चॅनलचं मुख्य उद्दिष्ट आहे. फक्त कानानं गोड-गोड काय वाटतं, ते सांगणं उद्दिष्ट नाहीये. जे खरं आहे ते सांगणं उद्दिष्ट आहे. जे प्राप्त करायचंय ते सांगणं उद्दिष्ट आहे. म्हणून आपल्याला जर सुख हवं असेल, तर न्यूट्रल जी सृष्टी आहे, जिच्यात सतत बदल होत आहेत, ते बदल आपल्या सुखासाठी किंवा दुःखासाठी होत नसून ते त्या एक लॉ नुसार होत आहेत, एका नियमानुसार होत आहेत. ते बदल स्वीकारले तर सुख आहे. तुम्ही
ज्या क्षणी ते बदल स्वीकारू शकणार नाही, दुःखाची सुरुवात तिथे आहे, याचं मनन करा. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.